नाशिक जिल्ह्यातील जमीन वादातून वृद्ध व्यक्तीला जाळण्याची घटना घडली आहे। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात थडीसारोळे गावात जमीन मालकीवरून वाद विकोपाला गेल्यामुळे एका 80 वर्षीय व्यक्तीला जाळण्याची दुर्दैवी घटना घडली आहे। कच्चेश्वर नागरे यांना त्याच्या सख्या भावांनी आणि कुटुंबियांनी मिळून डिझेल टाकून जाळले। या घटनेत कच्चेश्वर नागरे 95% भाजले होते आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। अधिक माहिती अशी की नागरे बंधूंमध्ये शेतातील वडिलोपार्जित विहिरीवरून वाद सुरू होता। कच्चेश्वर नागरे हे मंगळवारी शेतात घराजवळ साफसफाई करत होते आणि ते घरात एकटे होते। ही संधी साधून त्यांचा धाकटा भाऊ चांगदेव नागरे, भाऊजाई आणि पुतण्यांनी कच्चेश्वर नागरे यांच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना पेटवून दिले। आगीच्या ज्वालांनी वेढल्यानंतर कच्चेश्वर नागरे वाचण्यासाठी सैराभैर पळायला लागले। त्यांचा आवाज ऐकून कच्चेश्वर नागरे यांचे कुटुंबीय धावत आले। तोपर्यंत चांगदेव नागरे आणि त्यांचे कुटुंब तिथून पसार झाले होते। कच्चेश्वर नागरे यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु 95% भाजल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला। या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असून आरोपींच्या अटकेसाठी पोलीस शोध मोहीम राबवत आहेत। काय नेमकी घटना घडली? निफाड तालुक्यातील सारोळे थडी या गावातील नांदूर मधमेश्वर शिवारात कच्चेश्वर महादेव नागरे आणि चांगदेव महादेव नागरे यांच्यात शेतीच्या वादातून 7-8 वर्षापासून वाद सुरू होता। पण माझे वडील कच्चेश्वर महादेव नागरे आणि आई जिजाबाई नागरे हे दोघेच वयोवृद्ध असल्याने एकटेच राहत होते। भाऊ शेजारी राहत होता, पण तो कामाच्या निमित्ताने बाहेर गेला होता आणि त्यांनी एकांताचा फायदा घेतला आणि जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावरती डिझेल सदृश काहीतरी वस्तू फेकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथून त्यांनी पळ काढला। आता ह्या घटनेला 24 तास पूर्ण झालेले आहे, परंतु अजूनही त्यांना पकडलेलं नाहीये। आमच्या नातेवाईकांच्या अग्रेसिव्हपणामुळे आम्ही आता जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे। त्यांना जाळलं की काय झालं? हो, डिझेल सदृश काहीतरी वस्तू अंगावर फेकली आणि जाळण्याचा काडी लावून जाळण्याचा प्रयत्न केला, जीवे मारण्याच्या उद्देशानेच। पण मग आता काय ते माहीत आहे आणि रात्री अशा प्रकारे जवळपास 90% ते बर्निंग त्याच्यात झाली आणि त्यांनी त्या ठिकाणी आपलं वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु वस्ती आजूबाजूला माणसं नसल्या कारणामुळे ते उशीर झाला आणि रात्री साधारण 8:30च्या दरम्यान त्यांना देवाज्ञा झाली। कोण आहे समोरची पार्टी? कच्चेश्वर महादेव नागरे यांचे धाकटे बंधू चांगदेव महादेव नागरे, त्यांचा मुलगा रवींद्र चांगदेव नागरे आणि निलेश चांगदेव नागरे आणि त्यांच्या बायका यांनी हे कृत्य केलं आहे। तुमची मागणी काय आहे? जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही। त्यांना तात्काळ अटक करून आम्हाला न्याय मिळावा ही विनंती।